महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर या ठिकाणी होतोय आणि राज्य आणि देशभरातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील नेतेगण देखील या ठिकाणी, गणमान्य व्यक्ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत। चित्राताई वाघ आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आपण केलं, कसं बघताय? दरवर्षी मी या ठिकाणी येते आणि माझ्या मनात आजच्याच दिवशी नाही, रोजच एक कृतज्ञतेचा भाव हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आहे। कारण त्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे। त्यांनी जर आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर मला वाटत नाही कुठली स्त्री शक्ती ही मुख्य प्रवाहात आली असती। आमच्यावरती हे इतके मोठे उपकार बाबासाहेबांनी केलेत की ज्यामुळे आम्ही त्यांना कधी विसरूच शकत नाही आणि त्यांचे विचार हे कायम प्रेरणादायी असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यावरती चालायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतो। ताई, मला सांगा, संविधानिक मूल्य असतील बाबासाहेबांची किंवा लोकशाहीची तत्व प्रणाली असेल, एकूणच ज्या पद्धतीनं आज म्हटलं जातं की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, एकूणच कशा पद्धतीनं याकडे बघता? याला काही छेद देणारं वक्तव्य नाही, मला फार वाईट वाटतं की राजकीय फायद्यासाठी काही पक्षांनी एक खोटं नरेटिव्ह हे संपूर्ण देशभरामध्ये पसरवलं। जेव्हा स्वतः देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, या राज्याचे सन्माननीय लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे की कुणीही अशा पद्धतीने संविधान बदलू शकत नाही। ज्यांनी हे खोटे नरेटिव्ह सेट केले त्यांनी बाबासाहेबांसोबत काय केलं त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जाणतो। आजचा दिवस हा त्यांचं स्मरण करण्याचा आहे, त्यांनी जे आपल्याला व्हॅल्यूज दिल्या त्याचं चिंतन करण्याचं आहे। म्हणून मला राजकीय भाष्य काही करायचं नाही, पण मी एवढं नक्की सांगेन की संविधान हे चिरायू आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या नीतिमूल्यावरती आज देशाचा कारभार मोदीजी करतायत, राज्याचा कारभार देवेंद्रजी करतायत आणि तो सतत तसाच असेल। आजच्या दिवशी जनतेला काय आव्हान, एकूणच देशवासियांना काय आव्हान असणार आहे आपलं? नाही, मला तर विशेषतः देशातल्या 50% महिलांना नेहमीच सांगायचं असतं, रोज परमेश्वराचे, ज्या कुठल्या परमेश्वराचं तुम्ही वंदन आणि नमन करता त्यांच्या बरोबरीने बाबासाहेबांना नमन करायला कधी विसरू नका। नाहीतर आज मी आमदार नसते, आज माझ्यासोबत अनका चांगले आहे, काही संबंधच नसता आमचा, ना आम्ही कधी कुठे गेलो असतो, ना कुठे आम्ही आमची मतं मांडली असती। आणि आज हे फार मोठं जे आम्हाला दान त्यांनी दिलंय ते त्यांचे उपकार काय म्हणू आपण, जन्मानुजन्म आमच्यावरती आहे। धन्यवाद। आपल्यासोबत चित्राताई वाघ होत्या आणि एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आज या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क आणि मूलभूत अधिकार मिळाल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।